सी-ई-टी 2024 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. गणित आहे शेजारील समभुज चौकोनातील n अंश किती विचारलेला आहे. n कोणाचं माप विचारलेलं आहे. ओके का, या कोणाचं माप विचारलेलं आहे. तर आता हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनात चारी पण या बाजू समभुज चौकोनाच्या बरोबरच्या मापाच्या असतात. आणि अजून एक समभुज चौकोनाचं वैशिष्ट्य आहे की समभुज चौकोनात जे कर्ण असतात ना ते दुभागत असतात. चौकोनाच्या ज्या कोणांना समोरासमोर कोणांना हे कर्ण दुभागतात. म्हणजे हा कोण बरोबर हा कोण आहे, हा कोण बरोबर हा कोण आहे, तसंच हा कोण बरोबर हा पण कोण आहे आणि हा कोण बरोबर हा पण कोण आहे. ठीक आहे. आता दुसरं, आता समभुज चौकोन आहे म्हणजे हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्या समांतर असतात. ठीक आहे. मग आता ह्या जर समोरासमोरच्या बाजू आणि ही ही बाजू म्हणजे ही छेदिका म्हणलं तर आता हे जे मधले जे आहेत ते आंतरकोन झाले. ठीक आहे. समांतरभुज चौकोनामध्ये ठीक आहे, हे मधले आंतरकोन आणि आंतरकोनाचं काय वैशिष्ट्य आहे, हे मधले आंतरकोन ह्या समांतर रेषा जर आपण गृहीत धरली आणि ही त्यांची छेदिका. ठीक आहे. तर आता आंतरकोन आपल्याला माहिती आंतरकोनाच्या दोन्ही आंतरकोनाची जर आपण बेरीज केली तर ती 180 अंश येते. ठीक आहे. म्हणजे आता हा कोण बरोबर हा कोण बरोबर 180 अंश येईल. ठीक आहे. म्हणजे आता 20 अधिक 20 हा कोण किती होईल, 40 अंश होईल. अधिक हा कोण n अधिक n म्हणजे 2n होईल. ठीक आहे. बरोबर 180 अंश. आता हे आपण सोडूया, आपल्याला n ची किंमत मिळून जाईल. आता हे 180 40 तिकडे नेऊया, काय होईल तिथं सोडवते मी. 2n बरोबर 180 वजा 40, 180 वजा 40 140 येईल. ठीक आहे. मग आता आपल्याला मिळालं 2n बरोबर 140 मिळालेलं आहे. n बरोबर 140/2 बरोबर 70 अंश आहे. पर्याय क्रमांक 1. 9 सेमी बाय 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या. ठीक आहे. 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती असं विचारलेलं आहे. आता समजा हा आयत आहे, आयताची लांबी 40 सेमी दिलेली आहे आणि रुंदी 9 सेमी दिलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर या आयतापासून तयार होणाऱ्या हे जे आहेत त्या आयताचे कर्ण आहेत. ठीक आहे. हे आयताचे कर्ण काढून आयताचे कर्ण कापून तयार होणाऱ्या मोठ्या पताकाची परिमिती विचारलेली आहे. तर कोणत्या आकृतीची परिमिती म्हणजे बाहेरच्या सगळ्या कडांच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती असते. ठीक आहे. मग आता इथल्या मोठ्या पताका कोणत्या तयार होतील, तर ह्या ज्या आहेत त्या मोठ्या पताका तयार होतील. या बाजूला असणार आणि इथं 9 सेंटीमीटरचा. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या कर्णांची लांबी काढावी लागेल. ठीक. आता आयताचे कर्ण दुभागतात एवढं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग म्हणजे ही लांबी बरोबर ही लांबी आहे, ही लांबी बरोबर ही लांबी आहे. ठीक आहे. मग आता इकडे बघा, हा आहे काटकोन त्रिकोण. समजा हा काटकोन त्रिकोण जर धरला हा, तर आपल्याला हा कर्ण काढता येईल. ठीक आहे. आणि आयताचे कर्ण पण बरोबरच्या लांबीचे असतात. ठीक आहे. कारण इकडून पण सेम आहे, इकडून पण सेम आहे. मग आता याच्यावरून आपण हा काटकोन त्रिकोण घेऊया आणि याचा हा कर्ण काढूया. ठीक आहे. तर आता इथं पाया वर्ग म्हणजे 40चा वर्ग आणि 9चा वर्ग बरोबर उंची वर्ग. ठीक आहे. बरोबर कर्ण वर्ग येईल. ठीक आहे. कर्ण वर्ग येईल. ठीक आहे. 40चा वर्ग किती आहे, 1600 येईल. 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग 81 बरोबर कर्ण वर्ग येईल. ठीक आहे. 1681 बरोबर कर्ण वर्ग येईल. ठीक आहे. 1681 हे 1681 चा वर्गमूळ काढायचा असेल तर इथं बघा, आता जवळच 40चा वर्गमूळ 1600 आहे आणि 41चा वर्गमूळ 1681 आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अवयव पाडून काढू शकता. ठीक आहे. मग कर्ण किती आहे, 41 सेंटीमीटर येईल. ठीक आहे. हा कर्ण झाला 41 सेंटीमीटर. हा कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजेच किती, ह्या कर्णाची लांबी झाली 41/2. ठीक आहे. बेदोनच्या आणि इथे 0 येईल, 20.5 येईल. ठीक आहे. याची लांबी 20.5 याची 20.5. ठीक आहे.
याची पण 20.5 आणि याची पण 20.5 आहे. तर आता आपल्याला परिमिती म्हणजे ह्या पताकाची परिमिती काढायची आहे. ठीक आहे. मग 40 अधिक आता हे 20.5 आणि हे 20.5 किती 41. 40 अधिक 41 ह्या ह्या पताकाची परिमिती होईल. ठीक आहे. तर ती किती आहे 81 आणि याच्यासारखी सेम लांबीची ही आहे. ठीक आहे. म्हणजे 81 अधिक 81 2 162 सेंटीमीटर याची परिमिती आहे. ठीक आहे. पर्याय नंबर